उपस्थित जनसमुदाय यांनी कृपया असं नसताना यांनी कृपया आपापल्या जागी जिथे आपण बसला होता तिथे आपण बसून घ्यावं अशी आपल्याला विनंती करतो। बाबा कोकाटे कुठे असतील तर त्यांनी कृपया मी विनंती करतो आमदार माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील दादा, त्याचप्रमाणे विधान परिषदेच्या सदस्या अलकाताई देसाई आरपीआयचे अध्यक्ष शरदजी कांबळे यांनी कृपया आसन व्हावं। मी विनंती करतो तालुका अध्यक्ष माननीय दिलीपजी रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन यानंतर मी विनंती करतो जिल्हा परिषद सदस्य तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जयेंद्रजी रावराणे आणि बाप्पीसाहेब मांजरेकर माजी सभापती यांनी संयुक्तपणे नीरज राणे यांचं पुष्पहार देऊन स्वागत करावं। त्यानंतर मी विनंती करतो वैभववाडी तालुक्याच्या राष्ट्रीय काँग्रेसचे माजी संघटक बंडू मुंडले यांनी नीरज राणे यांचं स्वागत करावं। सभापती बाळासाहेब हरियान यांनी नीरज राणे यांचं स्वागत करावं। मी विनंती करतो सभापती कार्यक्रमाचा व्याप बघून या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी आटोपता घेतोय आणि पुढील कार्यक्रमात सुरुवात करतो। नीरज राणे यांचं स्वागत। मी विनंती करतो बाकीसाहेब मांजरे लोकसभेचे आमचे उमेदवार डॉक्टर निलेशजी राणे यांची प्रचार सभा आज मी माझ्या घरी हे नांदवडेच्या वतीने ठेवलेली आहे। आज आपला हा जो असं मानायला काय हरकत नाही। या ठिकाणी मी माझे विचार मांडताना मला अतिशय समाधान वाटतंय की आजचा हा जो वैभववाडी तालुका आहे, या वैभववाडी तालुका हा याच वर्षी रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघाला जोडलेला आहे। आज आपण या ठिकाणी जी विजयश्री जी माळ घालायची आहे ते आमच्या डॉक्टर निलेशजी राणे यांना ते करायचं आहे आणि त्याच्यातूनच आपला विकास आणि आपला विकास हा कसा होणार याची आपल्याला कल्पना आहे। आपला जो नेताच आहे हा नेता वाघ आहे, वाघ कधी कधी कोणाला घाबरत नाही आणि कधी कोणाला डरत नाही असा आमचे दादा आणि त्यांचे सुपुत्र निलेशजी राणे यांची आजची ही सभा आहे। या सभेत निलेशजी राणे यांना की शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि नाभिक सेना संघटना तळेचे अध्यक्ष संतोष उर्फ दाजी कदम हे आज आपल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षात आदरणीय निलेश आमदार तो देसाई मॅडम या तालुक्याचे अध्यक्ष रावराणे जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र रावराणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर जी बाबी 7 सभा असल्यामुळे मी जास्त काही वेळ घेणार नाही, परंतु 23 एप्रिल रोजी जी होऊ घातलेली निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे समजून आपण हाताच्या बटनासमोर हाताच्या शिक्क्यासमोर बटन दाबून आपण बहुमताने निलेश साहेबांना निवडून द्या अशी इच्छा व्यक्त करतो। मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल यानंतर विनंती करतो आमच्या वैभववाडी तालुक्याचे माजी आमदार माननीय यशवंतदादा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करावं।
राणे जमलेले सर्व काँग्रेसप्रेमी, राष्ट्रवादी, RPI सगळे लोक आणि बंधू आणि भगिनी, वेळ थोडा आहे, मुळात येणार वेळ झाला आहे आणि 10चा कार्यक्रम आता आपला 11:15 सुरू झाला आहे आणि पुढे शेवटचा जो कार्यक्रम होणार त्यावेळेला माणसाची काय अवस्था होईल म्हणून मी आपला थोडक्यात घ्यायचा हे करतो. मला राणे साहेब काय बोलायचं नाही. मला बोलायचं तुम्ही सांगितलं त्याबद्दल ठीक, त्याबद्दल अभिनंदन. मला ही सभा संपली की 1-2 मिनिट तुम्ही द्या. बस माझं काय जास्त बोलायचं कारण नाही. मला तुम्हाला एवढंच विनंती करायची, मला तुम्ही 5 वेळा निवडून दिले, सलग 5 वेळा. माझी हातात जमली काढली तर तुमची फिटणार नाही. बंद करतो. धन्यवाद दादासाहेब. आपल्या लोकांनी किती आपल्यावर प्रेम दाखवलं. त्या दिवशी मतदान कोल्हापूर जिल्ह्यात असून सुद्धा लोक दादांच्या पाठीशी राहिली. आता तर उमेदवार म्हणून दादांचे सुपुत्र म्हणजे आपल्या घरातला माणूस आहे याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे निश्चित आपलं मताधिक्य वाढेल यात ते मात्र शंका नाही. मी विनंती करतो यानंतर आमदार अलकाताई देसाईंनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कला